नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंपल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आज आपण सोबत अभ्यासू. बुद्धाज कोकोनट. सर लिहितात, कोइंबतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना एकदा 1960 साली आणि नंतर पुण्यातील वन संशोधन केंद्रात असताना 1967 साली देहरादूनला धावती भेट मी दिली होती. त्या भेटीविषयीच्या आठवणी पुसट होत चालल्या असतानाच जवळजवळ 20 वर्षांनी मला पुन्हा एकदा देहरादूनला प्रशिक्षणाच्या निमित्ताने 10-15 दिवस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगच्या वसतिगृहात राहण्याचा योग आला. वनांची एरियल फोटोग्राफी कशी वाचावी आणि त्या शास्त्राचा उपयोग वन्यजीव व्यवस्थापनासाठी कसा करावा याविषयीचा हा शिक्षणक्रम होता. वन्यजीव क्षेत्रातील माझी दीर्घ सेवा लक्षात घेता या अभ्यासक्रमाचा मला निश्चितच फायदा होणार होता. त्यामुळे देहरादूनला जाण्याला मी उत्सुक होतो. GT एक्सप्रेसने मी नागपूरहून दिल्लीला निघालो. पावसाळ्याचे दिवस, जिकडं तिकडं हिरवंगार दिसत होतं. बैतूल सोडल्यावर जंगलाचा प्रदेश लागला. जंगल, शेतीचा प्रदेश, माळरानं दिसायची. पहिल्याच पावसामुळे नदी नाल्यांमध्ये गाळ साचलेला दिसत होता. लाकडं, पालापाचोळा काटक्या वाहत आलेल्या होत्या. काही ठिकाणी नदीच्या पात्रात खुंट्या मारून लवचिक फांद्यांपासून विणलेल्या जाळ्या देखील लावलेल्या दिसत होत्या. पावसाच्या सुरुवातीला मासे प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत पोहत जंगलातल्या छोट्या छोट्या डोहांकडे विणीसाठी जात असतात. असे मासे पकडण्यासाठी त्या जाळ्या लावलेल्या दिसत होत्या. खिडकीजवळ आरामात बसून मी बाहेर पावसाने सुसनात झालेल्या वनश्रीकडे पाहत होतो. कधी रेल्वेच्या जवळपासच जंगल दिसे, तर कधी दूर दूर डोंगराच्या हिरव्यागार रांगा, त्यावर निळा आभाळ दिसे. सूर्यप्रकाशात त्या रांगा उजळून जात, तर कधी मेघांमध्ये झाकलेल्या पर्वतमाला दिसत. मी त्या निसर्ग सौंदर्याकडे अनिमिष नजरेने पाहता पाहता स्वतःला विसरून जाई. रेल्वे मार्गाजवळ असलेली डबकी आणि छोटी मोठी तळी पावसाने तुडुंब भरलेली दिसत होती. त्यात जलचर पक्षी निर्धास्तपणे विहार करताना दिसत होते. कुठं पाण्यातून होदाळ्याची जोडी कुतूहलाने धावत्या गाडीकडे पाहताना दिसे. अंधार पडल्यानंतर मात्र विजेचे दिवे चमकत असलेली गावं तेवढी दिसत. एखाद्या स्टेशनवर गाडी थांबल्यावर फेरीवाल्याचा गलगलाट ऐकू ये, गाडीची शिट्टी ऐकू ये. गाडी पुन्हा वेगाने चालू लागे. मग त्या अंधारातून आभाळातील ग्रह नक्षत्रांकडे पाहत राहायचो. पहाटे जाग आली. उजाडायलाच गाडी दिल्ली स्टेशनवर पोहोचलेली. दिल्लीहून बसने देहरादूनला जाणं सोयीचं असल्याने काश्मीरी गेटला गेलो. डिलक्स कोचची चौकशी करून लगेचच आरक्षण केलं. गाडी 8 वाजता सुटणार होती. खिडकीपाशी जागा मिळाली. बरोबर फराळाचं आणलं होतं. गाडीतच नाश्ता केला. खिडकीतून बाहेर पाहत होतो. सारा नवीन अपरिचित प्रदेश. वाटेत मेरठ, मोदीपुरम, रवतौली, मुझफ्फरनगर, रुडकी अशी प्रमुख गावं लागली. मध्येच दूरवर खेडी दिसत होती. शेतीवाडी, फळबागा असलेली छोटीशी गावं येत, तर कधी नुसतीच माळरानं दिसत. घाटातून वळण घेत घेत गाडी जात होती. पहाडावर साल वृक्षांची जंगलं दिसू लागली. कधी जलप्रवाहाने खळखळ वाहणारी नदी दिसे, तर कधी हिरव्या पहाडातून वाहणारे जलप्रपात. इथले पहाड आपल्या सह्याद्रीसारखे कणखर नसून ठिसूळ आहेत. त्यामुळे जागोजागी कडे कोसळलेले दिसत होते. 6 तासांपैकी जवळजवळ 2 तास गाडी घाट रस्त्याने धावत होती. सुमारे 20 वर्षांनी देहरादूनला जात होतो. मनात येत होतं की ती संस्था कुठे असेल, वसतिगृह कुठे असेल, आज रविवार असल्याने ती चालू असेल की नाही. पण संस्थेच्या कार्यालयात पोहोचल्यावर सारं काही सुरळीत झालं. माझा स्वभाव विनाकारण काळजी करण्याचा आहे. सायंकाळी शरदचंद्र गुप्ते या वनसंरक्षकांची ओळख झाली. नागपूरला सेमिनरी हिल्सवर फॉरेस्ट सर्वे रिसोर्सेसचं त्यांचं कार्यालय आहे. मात्र आमचा परिचय इथे देहरादूनमध्ये प्रथम होत होता. युनायटेड टेरिटरी अंतर्गत त्यांची सेवा असल्याने ते अंदमान निकोबार बेटांवर 9 ते 10 वर्ष होते. काही वर्ष दादरा हवेलीलाही काढली होती. संस्थेचा परिसर रम्य, स्वच्छ व सुंदर होता.
रेखीव रस्ते होते. रस्त्याच्या कडेला शोभेची झाडं लावलेली. ठिकठिकाणी हिरवळी होत्या. हिरवळी भोवती फुलांचे ताटवे, रंगबिरंगी पानांच्या झुडपांची किनार. वसतिगृहाची इमारत 2 मजली होती. एकाच वेळी त्यामध्ये 100 प्रशिक्षणार्थी राहू शकत. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल. हॉलमध्ये टेबल टेनिस खेळण्याची व्यवस्था. अर्ध्या भागामध्ये बैठक. तिथे टीव्ही ठेवलेला. टीव्ही समोर सोफा सेट आणि वेताच्या खुर्च्या ठेवलेल्या. वसतिगृहाच्या मागे शानदार विश्रामगृह होतं. संस्थेच्या 2-3 मजली इमारती ओळीने उभ्या होत्या. संस्थेच्या इमारतीपासून काही अंतरावर संस्थेचे संचालक व इतर प्राध्यापकांची निवासस्थानं होती. त्या सुंदर निवासस्थानाभोवती ऐसपैस जागा होती. त्यात कुठे लिचीची झाडं तर कुठे आंबे दिसत होते, कुठे फणसाची झाडं दिसत. त्यामुळं ती घरं लगेचच दिसत नसत. संस्थेच्या विशाल पटांगणात उभं राहिलं की पूर्वेला शिवालिक पर्वतांच्या रांगा निळ्या हिरव्या दिसत. आभाळ सतत ढगाळलेला असल्यामुळे सूर्याचं दर्शन क्वचितच होई. पावसाची रिमझिम चालू असे. मध्येच लख्ख ऊन पडे. समोर पाहिलं की दूरवर असलेल्या हिरव्या गार पहाडावरील मसुरी गाव दिसतं. तसं देहरादूनला जर पोपट उडत मसुरीला गेले तर ते अंतर 5-6 किलोमीटर एवढंच असावं. पण तेच अंतर बसने गेलं तर मात्र 30 किलोमीटर होतं. रात्री ते गाव विजेच्या दिव्यांमुळे दुरून उठून दिसे. पावसाळ्यातील ढगाळ वातावरणात तर ते गूढ रम्य वाटे. उंचावरून डेहराडून शहराकडे पाहिलं की वाटे सारं गाव शिवालिक पर्वताच्या खोऱ्यामध्ये वसलं आहे. छोटी छोटी खोरी, त्यामध्ये वसलेली 100-500 घरं, ती चुण्याने रंगविल्यामुळे उठून दिसत. हिरवा गार डोंगराचा उतार, पठारावर पुन्हा वस्ती. डून म्हणजे खोरं. त्यात एखाद्या डेऱ्यासारखं वसलेलं ते शहर. नियमितपणे अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले. हळूहळू भारतातील विविध प्रांतातून आलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या ओळखी होऊ लागल्या. त्यात भोपाळहून आलेले वनाधिकारी नेगी होते. गोव्यातील पणजी येथील समुद्रशास्त्र संस्थेतील साठे होते. ते मराठी बोलत असल्याने अधिक जवळ आले. गुजरातमधून पांडे, बंगलोरहून शर्मा आणि अलाहाबादवरून आलेले प्रसाद. आसाम, ब्रह्मदेश व इंडो चायनावरून आलेल्या वनाधिकाऱ्यांची तशी ओळख झाली नाहीच. पहिल्याच दिवशी प्रोग्राम कोऑर्डिनेटर जितेंद्र प्रसाद यांची ओळख झाली. प्राध्यापकांपैकी श्री धिंगरा सदा हसतमुख व सहाय्यास धावून येणारे होते. श्री शेडा साहेबांची भेट 5-6 वर्षांपूर्वी कान्हा राष्ट्रीय उद्यानात झाली होती. एरियल फोटोग्राफी व त्यांची उपयुक्तता यावर व्याख्यान देण्यासाठी त्यावेळी ते आले होते. दुपारच्या जेवणाची वेळ सोडली तर सकाळी आणि दुपारी वर्ग असतात. तज्ज्ञांनी दिलेली व्याख्यानं मी मनपूर्वक ऐके, टिपणं लिहून घेई. मध्यंतरी वेळ मिळाला तर ग्रंथालयात त्या विषयांची पुस्तकं वाची. काही प्रशिक्षणार्थींचा अपवाद सोडला तर इतरांना ह्या अभ्यासक्रमात फारसा रस नव्हता. ग्रंथालयात जातानाही कोणी दिसत नसत. मी प्रवासात कुठेही असलो तरी सकाळी 1 तास फिरण्याचा व्यायाम घ्यायला कधीही चुकत नाही. त्याप्रमाणे मी रोज सकाळी उठून फिरायला जाई. बरोबर गुप्ते साहेब असत. रोज एखाद्या नवीन रस्त्याने आम्ही जात असो. कधी कालिदास नैशाविला रस्ता, तर कधी न्यू कॅन्टॉन्मेंट अथवा रवींद्र मार्ग, किंवा राजपूर रस्त्याने, तर कधी हाथी बडखेडा रस्त्याने फिरायला जात असो. परंतु मला न्यू कॅन्टॉन्मेंटचा रस्ता खूप आवडला. या रस्त्याने जाऊ लागलं ना की दोन्ही बाजूला टून, पिंपळ, पाखड, कापूर, पुनई, सिल्वर ओक, निलगिरीची प्रचंड झाडं दिसायची. पुरातत्व संशोधनाच्या कार्याजवळ रस्त्याला एक मोठं वळण होतं. डाव्या बाजूची टेकडी ठिसूळ असल्यामुळे ती पावसात ढासळून जाऊ नये म्हणून दगडांची उंच भिंत बांधली होती. त्यातून जमलेलं पाणी पाझरून जाण्यासाठी लहान लहान छिद्र होती. अशी 100वर छिद्र असावीत. त्यामध्ये मैना आपली घरटी बांधून पिलांना वाढवित होते. सकाळी तिथे पोहोचलो की त्या कुलू कुलू बोलत आपल्या पिलांना भरवितानाचं दृश्य मला दिसे. काही छिद्रांमधून बामणी मैनांनी घरटी केली होती. त्या देखील रस्त्यावर चरताना दिसत. त्यांची काळी भोर शेंडी चमके.
बुलबुल पक्षी झाडाझुडपांवर गात, 7 बहिणी तर रस्ती कडेला सरताना दिसत. दुरून कुठून तरी गौर तितिराचं ओरडणं ऐकू येई. वाटेमध्ये नदीवरला पूल ओलांडला की समोर चीड वृक्षांची पुरातन राई दिसे. एकटा असलो की या राईतील पायवाटांनी मी भटकत असे. पूल ओलांडून थोडंसं अंतर चालून गेलं की रस्त्याच्या कडेला 100 फुटांहून अधिक उंचीचा एक हिरवागार विशाल वृक्ष आहे. सरळ सोट बुंध्यावर एकही फांदी नाही. वरील छताचा आकार लंब वर्तुळाकार. जमिनीजवळील खोडाला पंख फुटावेत तसा आकार. फांदीच्या टोकाला पानांचा पुंजका, अंडाकृती रुंद पानं, पातळ मुलायम आणि चकचकी दिसणारे. ह्या झाडाकडे गुप्ते साहेबांचं मी लक्ष वेधलं, परंतु त्यांना त्याचं नाव माहिती नव्हतं. मी देखील हे झाड पहिल्यांदाच पाहत होतो. त्याची फांदी बरोबर घेऊन आलो. वर्गातील सर्व वनाधिकाऱ्यांना ती दाखविली. कुणालाच त्याची ओळख सांगता आली नाही. एके दिवशी राजपूर रस्त्याने फिरायला गेलो. आश्चर्य म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मला हीच अनोळखी झाडं हारीने उभी असलेली दिसली. शहरवासी याच रस्त्याने रोज फिरायला जाताना दिसायचे. वर्षानुवर्ष ती माणसं रोज ही झाडं पाहत असणारच. म्हणून मी एका अनोळखी सद्गृहस्थाला विचारलं, भाई साहब, इस पेड़ का नाम क्या है? त्याने मला एकदा आपादमस्तक निहाळलं आणि म्हणाला, मालूम नाही. आता या वृक्षाविषयीची माझी जिज्ञासा दिवसेंदिवस वाढत होती. एकदा गुप्ते साहेबांबरोबर फॉरेस्ट सर्वे रिसोर्सेसच्या कार्यालयात गेलो. तेथील वनाधिकारी अग्रवाल, गुलाटी, गोयल आणि खान यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयासमोर मला ह्या वृक्षांची राई दिसली. म्हणून त्या झाडाच्या नावाविषयी चौकशी केली, परंतु त्यांना देखील त्याचं नाव सांगता आलं नाही. त्यांनी माझ्याकडे असं काही पाहिलं की काय मूर्खासारखा हा झाडांची नावं ओळखायला सांगतोय. मी मनात म्हणालो, 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी लावलेल्या या झाडाचं सौंदर्य कधी या वनाधिकाऱ्यांना भावलं नसावं का? रोज या विशाल झाडाकडे पाहताना हे कोणतं झाड असावं हा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नसेल का? मी निराश झालो नाही. रोज फिरायला जाताना मी या वृक्षाजवळ जाऊन त्याला स्पर्श करायचो. त्याची पानं हातात घेऊन खालीवर पाहायचो. त्याच्या सावलीला 5-10 मिनिटं थांबून त्याचा आशीर्वाद मनातून मागायचो. वाटायचं आपण पुरातन माणसाच्या सहवासात आहोत. कालिदास रस्त्याने जाऊ लागलं की दोन्ही बाजूंना सुखवस्तू कुटुंबाचे बंगले आणि त्यांच्या भोवती सुंदर बागा दिसत. रस्त्याच्या कडेने गुलाबी कशिदाची झाडं होती. गुलाबी फुलांनी ती दौरून गेलेली होती. त्यांचा मंद गंध मनाला सुखवीत असे. रस्त्यावर पडलेल्या पाकळ्यांच्या सड्यावरून माझ्या मनातील प्रियेबरोबर हातात हात घालून जात असल्याचा मला भास होई. कालिदास रस्त्यावर जाताना वाटेमध्ये एका छोट्याशा सामान्य वस्तीतून अगदी जवळचा रस्ता राजपूर रस्त्याला जाऊन मिळतो. ह्याच मार्गावर माझं आवडतं नटराज बुक स्टॉल होतं. इथे वन्यजीव शास्त्रावरील हजारो पुस्तकं विक्रीला ठेवली होती. उपेंद्र अरोरा हे माझे परिचित होते. गेली 5-25 वर्ष त्यांच्याशी माझा ग्रंथसंबंधाने पत्रव्यवहार होत होता. त्यांच्या दुकानात गेलो की ते हसत मुखाने माझं स्वागत करून स्टूल पुढे करीत व पुस्तकं पाहायला सांगत. शनिवार, सुट्टीचा दिवस किंवा एखादी रम्य सायंकाळ मी या पुस्तकांच्या दुकानामध्ये पुस्तकं चाळीत घालवे. आवडलेली पुस्तकं निवडून बाजूला काढून ठेवी. माझ्या हाती अतिशय सुंदर पुस्तकं लागली तिथे. त्यात कोनराड लॉरेन्स यांचं द इयर ऑफ द ग्रे लॅगोज, मेनरॅड क्रेगटेड या तत्ववेत्या विदुषीचं द साइन ऑफ द ट्री हे चिंतनपर सचित्र पुस्तक होतं. सकाळी फिरून आलो की चहा घेतल्यावर मी वाचायला सुरुवात करी. जिनी काउडेनने दक्षिण आफ्रिकेतील ड्रेकनबर्ग्स या पर्वतातील गावामध्ये राहून काळ्या गरुडाशी केलेल्या मैत्रीचा वृत्तांत त्यामध्ये वाचायला मिळतो. 3 वर्ष ती सातत्याने पर्वतामध्ये जाऊन त्या गरुडाचं निरीक्षण करीत होती. पुढे नॅशनल जिओग्राफी मॅगझिन या संस्थेने त्या काळ्या गरुडावर वृत्त चित्रपट काढला. त्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. त्या बाईने ग्रंथरूपाने लिहिलेल्या वृत्तांताला निर्मितीचं मूल्य प्राप्त झालं आहे. पानोपानी त्या गरुडाच्या कुळाविषयी तिचं प्रेम व्यक्त होतं.
परंतु हे सारं करताना पर्वताची सुंदर वर्णनही आली आहेत. 2 वेगळ्या गरुड जातींचं युद्ध चितारलं आहे. मानव आणि गरुड कुळाचा संघर्ष दाखविला आहे. त्याचप्रमाणे छोटे प्राणी आणि फुलांचं सुंदर वर्णन करायलाही ती विसरत नाही. मनातील आशय व्यक्त करण्याकरिता साऱ्या ग्रंथभर तिने शेक्सपियर, शेले, वुड्सवर्थ, किट्स, किपलिंग, ईट्स, टेनिसन, मिल्टन, ब्राउनिंग, एमर्सन, स्विनबर्ग, कॅम्बल, थॉमस ग्रे, स्टीव्हन्सन, लॉंगफेलो, विल्यम ब्लेक यांच्या गरुडाविषयीच्या सुंदर कविता उद्धृत केल्या आहेत. हे सारं तिचं कौतुक पाहायला एके दिवशी आपल्या वयोवृद्ध पित्याला ती पर्वतामध्ये घेऊन येते. गरुडाचं ते जग त्याने मनात केलेल्या कल्पनेपेक्षा कितीतरी आगळं वेगळं असतं. वनस्पती शास्त्रज्ञ असलेल्या आपल्या पित्याला झालेला जो आनंद तिने व्यक्त केला आहे तो मुळातून वाचण्यासारखा आहे. नोबेल पारितोषिक विजेते कॉन्राड लॉरेन्स 1973 साली सेवानिवृत्त झाल्यावर ऑस्ट्रेलियातील आल्म सरोवराकाठी आपल्या आवडत्या कलहंसाचं कुटुंब घेऊन स्थायिक झाले. कलहंसावर त्यांनी आयुष्यभर अभ्यास व संशोधन केलं आहे. मानवाशी साम्य असणारं कलहंसाच्या थव्याचं जीवन, त्यांचे भावनिक संबंध, त्यांची एकमेकांविषयीची आसक्ती, त्यांचं सहजीवन, त्यांचं अपत्यप्रेम, त्यांचे विरह, शोक असं कितीतरी सुंदर छायाचित्र आणि शब्दचित्रांनी व्यक्त केलं आहे त्या पुस्तकामध्ये. तसं ते शास्त्रीय पुस्तक नव्हे, अनेक वर्षांच्या निरीक्षणाचं ते फलित आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी गुप्ते साहेबांचा दारावर टिकटिक आवाज येईपर्यंत मी वाचत असे. गुप्ते साहेब आणि मी डायनिंग हॉलमध्ये समोरासमोर बसून गप्पा मारीत इतरांबरोबर जेवण करीत असो. जेवणानंतर पुस्तक वाचत असतानाच मला डुलकी येई. तेव्हा एखादा तास वामकुक्षी घेऊन पुन्हा वाचन, ते पार सायंकाळपर्यंत. बाहेर अंधार पडलेला असायचा, कधी कधी रिमझिम बरसतही असायचं. अशा वेळी गुप्ते साहेबांबरोबर मी बाहेर फेरफटका करायला निघे. रविवारी रात्री मेस बंद असे ना, तेव्हा हाती बडखेडा रस्त्यावर असलेल्या बेकरीमध्ये जाऊन बनपाव आणि लोण्याचं पाकिट घेऊन येत असे. घरून आणलेला फराळ आणि पाव लोण्यावर मी माझं त्या दिवशीचं रात्रीचं जेवण भागवीत असे. परत आल्यावर दिव्याच्या प्रकाशात झोप येईपर्यंत वाचीत बसे. खिडकीतून वाऱ्याची थंडगार झुळूक येई. रातराणीचा मंद गंध दरवळत असे. मी पुस्तक उषा शेजारच्या स्टुलावर ठेवून हळूच झोपेच्या अधीन होई. देहरादूनमधील जुगल किशोर कंपनी हे पुस्तक मिळण्याचं आणखी एक प्रसिद्ध ठिकाण. दुकानाचे मालक श्री विनोद किशोर यांच्याशी बोलता बोलता परिचय झाला. मी माझा परिचय सांगितला तेव्हा ते म्हणाले, आपणाला मी नावाने ओळखतो. आनंद मसलेकर साहेबांनी माझा परिचय त्यांना सांगितला होता. ज्येष्ठ वनाधिकारी असलेले मसलेकर साहेब देहरादून येथील फॉरेस्ट कॉलेजमध्ये अनेक वर्षे व्याख्याते म्हणून काम करीत होते. वनशास्त्रावर त्यांची 1-2 पुस्तकंही प्रसिद्ध झाली होती. मसलेकर साहेबांशी माझा चांगला परिचय होता. मराठी आणि हिंदीतून वन्यजीवांविषयी मी केलेल्या लेखनाविषयी विनोद किशोरांशी चर्चा केली. जंगलाचं देणं या पुस्तकाचा हिंदीतून अनुवाद करण्याची त्यांनी मला विनंती केली होती. इथला 10-12 दिवसांचा अभ्यासक्रम आता संपला. संस्थेने आम्हा साऱ्यांना सर्टिफिकेट देऊन निरोप दिला. शेवटचा दिवस रविवारचा होता. गुप्ते साहेब देहरादूनहून पहाटेच विमानाने दिल्लीला निघून गेले. माझं रात्रीच्या गाडीचं आरक्षण होतं. पुण्यातील एका प्रशिक्षणार्थीची ओळख झाली होती. ते इथल्या संस्थेमध्ये गेल्या वर्षभरापासून ह्युमन सेटलमेंट या नावाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. कोणीतरी फिरायला जाताना सोबती असावी म्हणून मी त्यांना विनंती केली असता ते लगेच बरोबर यायला तयार झाले. बांधकाम विभागातील ते अधिकारी. 50शीवर त्यांचं वय झालेलं. दगडा मातीशी आयुष्यभर संबंध आलेला हा माणूस. पुण्यातील मॉडेल कॉलनीत फार वर्षांपूर्वी त्यांनी अगदी स्वस्तात जागा कशी मिळाली, नंतर तिथं त्यांनी अनेक अडचणींमधून घर कसं बांधलं आणि आता तिथं त्यांची मुलं बाळं कशी सुखाने नांदत आहेत, बदली झाल्यामुळे ते स्वतः एकटेच गावोगाव कसे फिरतात, असा एकूण त्यांच्या बोलण्याचा विषय होता. झाडांविषयी मात्र त्यांना पूर्णपणे अरुची होती. फिरायला गेल्यावर जिथून आम्ही रोज परत जात असू त्याच्या पुढून जायचं असं आम्ही ठरवलं. गेटमधून आम्ही आत प्रवेश केला. तो रस्ता सर्किट हाऊसकडे जात होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार कापराची झाडं लावलेली होती. त्याची बोटभर लांबीची पानं कुस्करून पाहिली तेव्हा कापराचा गंध येऊ लागला. ती इतकी उंच वाढली होती. वर आभाळात गेल्यावर समोरासमोर त्यांची दोन्ही छतं एकमेकांना स्पर्श करीत असल्याने त्या झाडाची हिरवीगार कमान दिसत होती. अर्धा 1 किलोमीटर अंतर चालत गेल्यावर समोर एक जुनं, भव्य, प्रशस्त तांबड्या रंगाचं विश्रामगृह दिसलं. थोडं अंतर चालल्यावर मी आश्चर्यचकित झालो. समोर सुंदर उद्यान दिसत होतं. विश्रामगृहाच्या वरांड्यातून चालत होतो इतक्यात एक उंचचा उंच सडपातळ दिसणारा गृहस्थ समोर येऊन त्याने अदबीने नमस्कार केला. तो त्या विश्रामगृहाचा चौकीदार होता. वरांड्यामध्ये उभं राहून समोर पाहिलं की 3-4 एकराची विस्तीर्ण लुसलुशीत हिरवळ दिसत होती. पोर्चच्या समोर विलोच्या फांद्या खाली लोंबत होत्या. मी त्या चौकीदाराला विचारलं, या झाडाचं नाव काय? तो म्हणाला, साहेब, याला मजनू म्हणतात. अधूनमधून ती अनोळखी उंच झाडंही उभी होती. मी त्याला विचारलं, या उंच झाडाचं नाव काय? तो म्हणाला, साहेब, याला स्टर्क्युलिया एलाटा म्हणतात. त्याने चक्क त्या झाडाचं लॅटिन नाव सांगितलं होतं. तो पुढे सांगत होता, साहेब, त्या झाडाला हाताच्या पंजा एवढी फळं येतात. त्यातील बिया खाल्ल्या तर थोडीफार गुंगीही येते. या झाडाला नारिकेल किंवा बुद्धाज कोकोनट असंही म्हणतात. वनस्पतींविषयी ज्ञान असलेल्या त्या चौकीदाराविषयी मला आदर वाटला. विशेष म्हणजे तो लॅटिन नाव अतिशय सफाईने उच्चारित होता. त्या वृक्षाचं भव्य दिव्य स्वरूप पाहिल्यावर त्याचा बुद्धाच्या नावाशी संबंध असावा हे साहजिकच होतं. देहरादून मुक्कामी मी ट्रूप या संशोधक, व्यासंगी आणि विद्वान वनाधिकाऱ्याने भारतीय वृक्षांवर लिहिलेले द सिल्व्हिकल्चर ऑफ इंडियन ट्रीजचे 6 खंड खरेदी केले. परत वसतिगृहावर गेल्यावर ते खंड चाळून पाहिले. त्यामध्ये स्टर्क्युलिया एलाटाविषयी अभूतपूर्व सुंदर माहिती दिलेली होती. त्या वृक्षाची शेवटी ओळख पटल्यावर जो आनंद झाला तो अवर्णनीय होता. देहरादूनहून दिल्लीला जायला रात्री 10ला माझी गाडी होती. संस्थेच्या जीपने आम्हाला स्टेशनवर पोहोचविण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलो. पुण्याचे माझे मित्र वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जयपूरमधील सुंदर इमारतींचा अभ्यास करणार होते. मी त्यांचा निरोप घेतला. सामान क्लॉक रूममध्ये ठेवलं. खांद्याला शबनम बॅग अडकवून मी गावातील पुस्तकांची प्रसिद्ध दुकानं गाठली. पुस्तकं चाळली. एक बृहत हिंदी कोश घेतला. ऑक्सफर्ड प्रेसमध्ये जाऊन अनेक वर्ष उपलब्ध नसलेली आणि आता नव्याने प्रसिद्ध झालेली अ द्रविडियन इटमॉलॉजिकल डिक्शनरी विकत घेतली. रवींद्रनाथ टागोरांची काही पुस्तकं पुण्या मुंबईकडे मिळत नसत. थेट मॅकमिलन प्रेस गाठलं. त्यांनी टागोरांची सारी इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध केली होती. स्ट्रे बर्ड्स, द गार्डनर, फ्रूट गॅदरिंग, पोएम्स ऑफ कबीर, लव्हर्स गिफ्ट अँड क्रॉसिंग ही माझी आवडती पुस्तकं खरेदी केली. चांगली पुस्तकं मिळाल्याच्या आनंदात परत सायंकाळी स्टेशनवर आलो. क्लॉक रूममधून सामान घेतलं. काही पुस्तकं सुटकेसमध्ये ठेवली, काही पिशवीत ठेवली. एका मागून एक जिने चढून प्लॅटफॉर्मकडे जाताना पुस्तकांच्या ओझ्याने सुटकेसचं हँडल तुटून गेलं. आता सुटकेस हातात कशी धरायची ही समस्या पुढे आली. दौऱ्यामध्ये कपडे सुकायला घालण्यासाठी माझ्याजवळ नेहमी नायलॉनची दोरी असते. तिची आठवण झाली. वेटिंग रूममध्ये जाऊन त्या दोरीने सुटकेस नीट बांधली. गाडी आल्यावर डब्यामध्ये माझ्या आरक्षणाच्या जागी स्थानापन्न झालो तेव्हा कुठे मला हायसं वाटलं. मित्र हो, छान आहे ना लेख हा सुंदरसा अभ्यासपूर्ण वृक्षप्रेमाने ओतप्रोत भरलेला हा एका यशस्वी वनाधिकाऱ्याचा लेख, एका निसर्गप्रेमी लेखकाचा लेख, एका अरण्य ऋषीचं आपल्या अपत्यांप्रमाणे पुस्तकांवर, अरण्यांवर केलेलं समृद्ध प्रेम, त्याचं प्रतीक असणारा हा लेख इथे सर संपवतात. बुद्धाज कोकोनट अतिशय सुंदर झाड असतंय. आता नक्की या झाडाचा शोध घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याची माहिती काढा आणि पुन्हा परतून या लेखाकडे या. कारण तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या झाडाचं नाव माहिती होईपर्यंत सर अस्वस्थ का होते.
मित्रहो, या पुस्तकामध्ये सरांनी ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ दिलेले आहेत ना, जी पुस्तकं त्यांनी दिल्लीमधून विकत घेतली, देहरादूनमधून विकत घेतली, ती सारी पुस्तकं अतिशय समृद्ध लेखनाने ओतप्रोत भरलेली आहेत. जमल्यास सारी पुस्तकं जमा करा आणि वाचायला सुरुवात करा. सरांनी या लेखामध्ये संदर्भ दिला आहे ना, जिनी काउडेन यांचं फॉर द लव्ह ऑफ एन ईगल, परत कॉन्रॅड लॉरेन्स यांनी लिहिलेलं द इयर ऑफ द ग्रे लॅग गूज, मेन रॅट क्रेक्टेड या विदुषीचं त्यांनी लिहिलेलं द साइन ऑफ द ट्री, अतिशय समृद्ध अशी ही पुस्तकं आहेत. तसेच स्ट्रे बर्ड्स, द गार्डनर, फ्रूट गॅदरिंग, पोएम्स ऑफ कबीर, लवर्स गिफ्ट अँड क्रॉसिंग, हे खरंच ना पुस्तकांचं जग अप्रतिम असतं. चला तर आता मी थांबते. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने कुठल्या वृक्षाचा इतक्या वेडेपणाने शोध घेतला आहे का, हेही मला सांगा. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या सुंदरशा लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.